तर आपण आता पोहोचलोय मिलन सबवेला, म्हणजे SV रोडवर आहे आणि इथून आपण लेफ्ट मारणार, मिलन सबवेच्या नवीन ब्रिजवर पलीकडे जाणार आणि डोमेस्टिक एअरपोर्टचा जो ब्रिज आहे तिथून खालून युटर्न मारून आपण मुंबई साईडला जाऊन बांद्र्यावरून सीलिंग मार्गे आपण दादरला जाणार. दुपारची वेळ आहे. SV रोडला आपण पोहोचलोय ना, ते आपल्याला आता समोर मिलन सबवेवरनं लेफ्ट मारायचा आहे. मिलन सबवेवरून गेलं ना तर आपल्याला शॉर्टकट पडेल आणि लवकर आपण पोहोचू. आपल्याला पोहोचायचं आहे दादरला. सिग्नल थोडासा लागलेला आहे त्याच्यामुळे आपण थांबलेलो आहे. बस आता काय सेकंदात आपला सिग्नल चालू होईल आणि मग आपण जाणार आहोत मिलन सबवेचा जो नवीन ब्रिज आहे ना तिथून. आता हे राईट साईडला तुम्हाला मोठी बिल्डिंग दिसते, हे पूर्वी मिलन थिएटर होतं, त्याच्यानंतर हे मॉल झालं, तिथे बहुतेक एक थिएटर सुद्धा आहे. पण आता आपला जो फोन होल्डर आहे थोडासा खराब झाला, त्याच्यामुळे तिरकसच तुम्हाला बघायला मिळतंय. आणि हा आहे मिलन सबवेचा नवीन ब्रिज. ह्याच्या खालून पहिलं जी लोक यायची, हा आता झाले 10-15 वर्ष, ह्याच्या खाली पहिलं ना मिलन सबवेचा रस्ता जो असायचा ना, अक्षरशः आता सुद्धा पाऊस पडला तर तुडुंब असा भरला जातो, गाड्यात जाऊ शकत नाही. आणि तुम्ही राईट साईडला बघू शकता त्या ब्रिजवर त्यांनी असं पार्टिशन लावलेलं आहे. ज्यावेळेला हा ब्रिज चालू झाला ना त्यावेळेला अक्षरशः काही जी लोक आहेत ती ब्रिजवर येऊन उभे राहायचे. का तर ब्रिजवरून अक्षरशः तुम्हाला पलीकडचं विमानतळ बघायला मिळायचं. विमान उतरताना, विमान उड्डाण करताना आपली लहान लेकरं घेऊन ना आई वडील ना तिथे यायचे. तिथे प्रतिबंध केला आणि वरती त्यांनी अक्षरशः ते सगळं पार्टिशन लावलं. आणि आता आपण पोहोचलोय बराबर डोमेस्टिक एअरपोर्टच्या ब्रिजच्या जवळ. हा राईटचा जो रोड तुम्हाला रोड दिसतोय याला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे बोलतात. म्हणजे ह्या रोडनं तुम्ही बोरवली आणि सरळ जर गेला तर तुम्ही अहमदाबादला पोहोचू शकता. आता ह्याच ब्रिज खालून आपण युटर्न घेणार आहोत. आपण सिग्नल दिलेला आहे आणि हळूहळू आपण राईटच्या लेनमध्ये घेतलेली आहे गाडी. तुम्हाला अधिकृत युटर्नचा इथे साईनबोर्ड बघायला मिळेल की इथे अधिकृत युटर्नचा साईनबोर्ड लावलेला आहे, हा बघू शकता तुम्ही समोर. आणि इथून तुम्ही युटर्न घ्यायचा आणि मुंबईच्या दिशेने आपली गाडी पळवायची आहे. आणि इथे आपण युटर्न घेतला. काही लोकांच्या बुद्धीला इथे सलाम आहे. समोरचा हेंडीवरवाला गुजरातची गाडी आहे, पहिले त्यांनी लेफ्टला घेतली, जसं मी राईटला गाडी टाकली बघा तो आता डायरेक्ट राईटला आला. बघितलं काय बोलायचं, हे अशी लोक आहेत. आता त्यांनी लेफ्टला गाडी घेतली म्हणून मी राईटला घेतली तर लगेच राईटला सुद्धा आला. काय अशा लोकांना बोलायचं, एका लेननी चालणार नाही, बस इकडे 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 करणार. आणि आता बघा दुपारच्या वेळेत सुद्धा ना हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे अक्षरशः जाम झालाय. पूर्वी सकाळचे जर असं ना पीक अवर किंवा संध्याकाळी तुम्ही मुंबईच्या दिशेने जात असाल ना तर त्यावेळेला जर वाहतुकीची समस्या जर ओढवली ना तर आपण सांगू शकतो की बाबा चला संध्याकाळची वेळ आहे, पीक अवर आहे, त्यामुळे ना ट्रॅफिकची समस्या असते. पण आता अक्षरशः कधीही रोडवर जावा कुठल्याही, अक्षरशः तुम्हाला बघायला मिळेल की कुठेही कधीही केव्हाही ट्रॅफिक असते. अशी अवस्था झालेली आहे. आणि राईटला तुम्ही बघू शकता हा जो वरती जो ब्रिज आहे ना तो त्याला SCLR बोलतात, म्हणजे सांताक्रूज कुर्ला लिंक रोड. येताना मी त्याच ब्रिजवरून आलो आणि मग सांताक्रूज ब्रिजच्या इथून मी लेफ्ट मारला मिलन सबवेकडे जायला. खूप छान असा ब्रिज आहे. पण संध्याकाळच्या वेळेला अक्षरशः हा सुद्धा ब्रिज ना पूर्ण अर्ध्यापर्यंत जाम असतो. कुठपर्यंत जाम असतो ते तुम्हाला बघायला मिळेल. पुढे केबल ब्रिज आहे ना तिथपर्यंत. आणि आता आपण चढलेलो आहे या ब्रिजवर. या ब्रिजचं नाव आहे सांताक्रूज स्टेशनच्या जवळचा ब्रिज आहे हा. आणि तिथून आता आपण चाललो मुंबईच्या दिशेने. समोर बघू शकता लेफ्ट साईडला आपलं राईट साईडला तो केबल ब्रिज आहे. कधी कधी ना संध्याकाळच्या वेळेला ना अक्षरशः तिथपर्यंत जाम असतं. एकदम मुंगीच्या चालीने गाडी चालत असतात, माहित आहे का. 2च लेन आहे त्यामुळे सर्व आरामशीर गाड्या चालवतात. आता दुपारच्या वेळेला त्यामुळं जाणारे येणारे पण म्हणजे तुरळक ट्रॅफिक आहे, इतकं खास नाही. पण 4-4:30च्या नंतर ना अक्षरशः अशीच परिस्थिती. आणि हे बघा या केबलचा जो ब्रिज आहे ना ह्याच्या पुढेपर्यंत तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला ट्रॅफिक मिळते ना, अक्षरशः नाकी नऊ येतं, इतका म्हणजे इतकी ट्रॅफिक असते. आणि आता तुम्हाला बघायला मिळेल कलानगर. कलानगरचं म्हटल्यानंतर काय, एकेकाळी कलानगरचं नाव होतं, एकेकाळी कलानगरचं नाव होतं. का तर कलानगरचं नाव ह्याच्यासाठी होतं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं मातोश्री हे घर कलानगरमध्ये आहे, त्याच्यामुळे एकेकाळी कलानगरला खूप महत्व आहे. आणि ह्या राईट साईडला तुम्ही जर बघितलं या कलानगरच्या ब्रिजच्या बाजूला तर तुम्हाला तिथे महावितरणचं मोठं ऑफिस मिळेल, ONGCचं मोठं ऑफिस मिळेल. आणि सर्वात मोठं बांद्र्याचं कोर्ट बोललं जातं ती ह्याच ब्रिजच्या बाजूला आहे. आणि हे नवीन ब्रिजचं काम चालू आहे. एक मेट्रो ब्रिजचं काम चालू आहे आणि एक ट्रॅफिकचं ब्रिज आहे, जो तुम्हाला सी लिंक वरून जर तुम्ही येत असाल तर ह्या ब्रिजवरून तुम्ही सरळ बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला उतरू शकता. अशी सुविधा आहे. अप अँड डाऊन